महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज माझ्या घरी मी नवीन शेगडी आणली आहे, ऑनलाईन मागवली आहे. त्याची पूजा आणि गुळाचा शिरा याची रेसिपी दाखवत आहे. आपलं कुकिंग चॅनल आहे म्हटलं तर दाखवू मी माझी पूजा साध्या आणि सिंपल पद्धतीनं केलेली आहे. अन्नपूर्णे माताला ठेवून रांगोळी वगैरे काढली आहे आणि दिवा लावून घेतला आहे. ते 3 गॅसचा आहे शेगडी. आधीची पण 3 जीन्स होती. आता पाहू वापरून कशी वगैरे आहे काय नाही. आणि पुसायला वगैरे असं वर काढायचं आहे ते गॅस बर्नर जे आहे ते. ज्यांच्याकडे आहे ही शेगडी त्यांना माहीतच असेल. तर आपण शिऱ्याची रेसिपी बी पाहणार आहोत. अगदी साधी, सोपी, सिंपल रेसिपी. पाहू शकता मी इथे एक दाखवलं आहे उचलून. असं वर होतं. माझा आधीचा गॅस असा नव्हता. आता हे असा आहे पाहू शकता तुम्ही. आणि खालचं आपल्याला साफ करून घेता येतं. हे एक मला ह्या गॅसमध्ये चांगलं वाटलं. पाहू आता. सर्व गॅस मी एकदा चालू केले. चेक केले व्यवस्थित चालत आहे की नाही ते. तर आपण शिऱ्याची रेसिपी करायला घेऊ गुळाच्या शिऱ्याची. अगदी हेल्दी पौष्टिक रेसिपी आहे. 1 चमचाभर तूप घालून घेतलं आहे मी. तुपामध्येच बनवा ही रेसिपी. शिरा छान बनेल मग. आणि ड्रायफ्रूट कट करून घेतले होते काजू, बदाम ते घालून आपल्याला थोडं 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहे तुपामध्ये. तुम्ही याच्यामध्ये मनुका घालू शकता. तुम्हाला जेही ड्रायफ्रूट आवडतात, अक्रोड वगैरे घालू शकता, पिस्ते घालू शकता. मी काजू, बदामच घातले आहेत. आपल्याला आता रवा भाजून घ्यायचा आहे. 1 वाटी रवा घेतला आहे मी. लागलं तर वरतून तूप घालून तुम्ही भाजू शकता अजून कमी पडत असेल तर. आपण तुपामध्ये रवा जेवढा छान भाजेल तेवढाच आपला शिरा छान बनतो. कारण रवा जर छान भाजला नाही तर तो फुलत नाही मग छान आणि शिरा मग तेवढा टेस्टी बनत नाही. मग ती मी 1-2 चमचा तूप वरून वाढवलं होतं रवा भाजताना. आता हे गूळ पावडर घेतली आहे मी बाजूला साईडला. 1 वाटी गूळ पावडरला 3 वाटी पाणी घेतलं आहे मी. आपण रवा 1 वाटी घेतला आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. जर तुम्हाला शिरा मोकळा पाहिजे असेल तर 1 वाटी पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी करा. 2च वाटी टाका 3 वाटीच्या ऐवजी. आणि अर्धे ड्रायफ्रूट मी रव्यामध्ये भाजत आहे आणखी. क्रिस्पीपणा छान येतो त्याच्यात आणि अर्धे सजावटीसाठी ठेवले आहेत. तुम्ही कलर वगैरे पण घालू शकता. मी काही कलर वगैरे नव्हतं घातलं. आता हे गुळाचं पाणी जे आपण उकळून घेतलं बाजूला, ते घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला खूप पातळ वाटत असेल शिरा, पण एक 2-4 मिनिट झालं की छान आपला रवा फुगतो आणि छान बनतो. एक कण ना कण मोकळा होतो आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये गुळाचे पदार्थ खाणं खूप हेल्दी असतं. आता हे तुम्हाला पातळच वाटत असेल, झाकण ठेवून एक आपण 2-3 मिनिट आपण ह्याला वाफवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आणि वरतून 1 चमचा तूप टाकायचं. याच्याने कलर, चमक येते एक शिऱ्याला आणि तूप तर हेल्दीच आहे. लहान मुलांना, आजारी व्यक्तींना असा शिरा किंवा कुणालाही द्यायला खूपच हेल्दी ऑप्शन आहे नाश्त्यासाठी वगैरे. नक्की ट्राय करा तुम्ही जर गुळाचा शिरा बनवत नसाल तर. साखरेऐवजी गूळ आरोग्यासाठी खूप फायद्याचा आहे. पाहू शकता आपला गुळाचा शिरा आता बनला आहे. मी नवीन गॅसवर पहिल्यांदा गुळाचा शिरा बनवला आहे. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पण आणि माझी मुलं मध्ये-मध्ये मागत होते शिरा झाला तर त्यांना म्हणजे दम पडत नव्हता. पाहू शकतो आपला शिरा आता इथं बनलाच आहे. तुम्ही याच्यामध्ये विलायची पावडर, जायफळ पावडर घालू शकता तुमच्या आवडीनुसार. मी घातलं नाही, साधा सिंपल ठेवला आहे. खूप अप्रतिम बनतो. कधी तुम्ही बनवला नसेल तर नक्की ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांना आवडेल खूप. मी देवाला ठेवला आहे आता काढून प्रसाद म्हणून. आपला शिरा बनला आहे आता. पण गरम-गरमच खा. खूप छान लागतो. मी इथं पाहू शकता तुम्ही. मध्येच मी माझ्या मुलांना दिला बनवता. मी जवळून दाखवत आहे. त्याचा कलर आणि ते कण कसे मोकळे झाले आहेत ते. खूप छान लागतो आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.